यापूर्वी नरेंद्र दाभोळकरांची हत्या असेल, गोविंद पानसरेंची हत्या असेल, या निमित्तानं आपण यांचा नंगानाच बघितलाय. काल त्याची एक आवृत्ती पण आपल्याला प्रवीण गायकवाडांच्या हल्ल्याच्या माध्यमातून बघायला मिळाली आहे. मात्र एवढ्यावरच ते थांबलेले नाही, तर जो यापूर्वी अशा प्रकारचा अर्बन नक्सलिझम म्हणण्याचा एक प्रकार हा महाराष्ट्रात झालेला आहे. कोणचा? तर भीमा कोरेगाव या ठिकाणी जे काही झालं त्या भीमा कोरेगावमध्ये अर्बन नक्षलाईटनी दंगा केला असं म्हणून आपण आंबेडकराईस्ट लोकांना अर्बन नक्षलाईट म्हणण्याचं एक पाप यापूर्वीच केलेलं आहे. आपण तिथपर थांबला नाहीत, तर आपण यावर्षी थेट दिंडीमध्ये, जी दिंडी आहे त्या दिंडीमध्ये अर्बन नक्षलाईट घुसलेले आहेत आणि दिंडीत अर्बन नक्षलाईट आहेत, म्हणजे दिंडीतल्या लोकांनाही अर्बन नक्षलाईट म्हणण्याचं पाप हे आपण केलेलं आहे. पाप नाही, हा आपला अजेंडा आहे. आणि आता या विचारांना जर आपण वारकरी संप्रदायाच्या विचाराला, संत साहित्याला आपण जर अर्बन नक्षलाईट म्हणत असाल तर होय, मी अर्बन नक्षलाईट आहे, मी संविधानवादी आहे, मी मधुवादी नाही म्हणून आपल्याला अर्बन नक्षलाईट म्हणायचे असेल तर पहिली कारवाई आपल्यात हिंमत असेल तर करून दाखवा. हे देखील खुलं आव्हान या निमित्तानं आम्हाला सत्ताधाऱ्यांना द्यायचं आहे.